केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 रोजी सादर केलं आहे। या विधेयकात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील ज्या मंत्र्यांना भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात किमान 30 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक करण्यात आली आहे त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संसदेत वाद पेटला आहे। नेमकं हे विधेयक काय आहे, यामुळे काय होऊ शकतं, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। केंद्र सरकारने सध्या एक महत्त्वाचं विधेयक संसदेत सादर केलं आहे, ज्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। या विधेयकानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोणताही मंत्री जर सलग 30 दिवसांपर्यंत अटकेत असेल किंवा ताब्यात असेल तर 31व्या दिवशी त्याला पदावरून हटवण्यात येईल। ही तरतूद सध्या अस्तित्वात नसलेली एक नवी आणि कठोर पायरी आहे। याआधी अशा प्रकारे कोणालाही फक्त आरोपांवरून किंवा अटकेच्या आधारे पदावरून हटवण्याचा नियम नव्हता। दोषी ठरल्यानंतरच खासदार, आमदार किंवा मंत्रीपद गमावत होते। हे विधेयक आणण्याचं मुख्य कारण म्हणजे तमिळनाडूमधील माजी मंत्री सेंथिली बालाजी यांचं प्रकरण। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली, त्यानंतर राज्यपालांनी त्यांना पदावरून हटवलं होतं। नंतर सुप्रीम कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आणि राज्य सरकारने त्यांना पुन्हा मंत्री बनवलं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर चिंता व्यक्त केली। यानंतर पुन्हा बालाजी यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलं। या पार्श्वभूमीवर अटक झालेले मंत्री पुन्हा पदावर येऊ नयेत ही संकल्पना घेऊन सरकारने हे विधेयक आणलं आहे। या कायद्यातून जर अटकेमागील गुन्हा असा असेल की त्यामध्ये 5 वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, तर अशा अटकेत असलेल्या मंत्र्याला 30 दिवसानंतर पदावर ठेवणं शक्य नाही। राष्ट्रपती किंवा राज्यपाल, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पदावरून हटवण्यात येईल असं सरकारचं म्हणणं आहे। राष्ट्रपती किंवा राज्यपाल, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पदावरून हटवण्यात येईल। सरकारचं म्हणणं आहे की निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतीक असतात। त्यांनी फक्त जनहितासाठी काम करावं अशी अपेक्षा आहे। त्यांचं वर्तन हे नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या पारदर्शक असावं आणि त्यांच्यावर कुठलाही संशय येणार नाही अशी अपेक्षा असते। त्यामुळे जर एखाद्या मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत आणि तो अटकेत आहे तर त्याला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार देणं म्हणजे लोकशाही मूल्यांवर आणि लोकांच्या विश्वासावर आघात होईल असं सरकारचं याबाबत म्हणणं आहे। पण या विधेयकावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचे खासदार आणि सुप्रीम कोर्टातील वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याला विरोध करत म्हटलं आहे की या कायद्याचा वापर करून सरकार विरोधकांना लक्ष्य करत आहे। अटकेवेळी कोणते नियम पाळले जात नाहीत आणि सरकारची एजन्सी विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाई करताना दिसते। अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदावर असताना अटक झाली, त्यावेळेही विरोधकांनी याला राजकीय कारस्थान म्हटलं होतं। अशा कायद्यांमुळे राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा अधिकार मिळेल असा आरोप पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विनोद शर्मा यांनी देखील केला आहे। ते म्हणतात की राज्यपालांवर अनेकदा पक्षपातीचे आरोप होत आहेत। त्यांना एवढा अधिकार दिला जाणं म्हणजे सत्ता केंद्रीकरणाचा प्रकार आहे। त्यामुळे राज्यपालांनी कोणत्या आधारावर मुख्यमंत्री पदावरून कोणाविरोधी नेत्याला हटवायचं हे सरकारच्या इच्छेनुसारच ठरू शकतं असं चित्र तयार होऊ शकतं। दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणतात की या कायद्यामुळं आरोप आणि दोषी ठरवणं यामधील सीमारेषेचं मिटून जाईल। आरोप झाला म्हणजे दोषी आणि अटक झाली की पद गेलं, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक ठरू शकते। CPI-MLचे दीपांकर भट्टाचार्य यांनी तर याला संसदीय लोकशाहीचा हल्ला म्हटला आहे। ते म्हणतात की ED, CBI, IT, NIN अशा संस्थांचा गैरवापर वाढेल आणि विरोधी पक्षाची गळचेपी करण्याचं हे नवं शस्त्र बनेल। संसदेचं पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवस शिल्लक असताना हे विधेयक मांडण्यात आलं आहे। सरकारकडे 2/3 बहुमताने नसल्यामुळे हे विधेयक तात्काळ पास होण्याची शक्यता नाही। बहुधा हे सिलेक्ट कमिटी समोर जाईल आणि त्यावर चर्चेनंतर निर्णय होईल। एकंदर पाहता हे विधेयक खरंच भ्रष्टाचार विरोधात कठोर पाऊल आहे का की या विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचं साधन, यावर सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की निवडणूक जिंकता आली नाही की एजन्सी पाठवून विरोधकांना अडचणीत आणण्याची ही नवी यंत्रणा सरकार तयार करत आहे। सरकार मात्र म्हणतं की ही गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला माणूस मंत्रिपदावर राहावा की नैतिकदृष्ट्या चुकीची गोष्ट आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की विधेयक पुढं जातं
की त्यात काही बदल होतो आणि खरंच या कायद्याचा उपयोग सुशासनासाठी होतो की राजकारणासाठी हे वेळच ठरवेल. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.